मी सौ प्रेमदा विश्वास दांडेकर. बरं का बालमित्रांनो, तुम्हाला मी आज काही पूरक हालचाली आणि योगासनं सांगणार आहे. आणि ते का सांगणार आहे, आता तुम्हाला सुट्टी लागली की नाही. सुट्टी लागली म्हणजे नुसती मज्जा करणं किंवा खेळणं खाणं हेच नसतं बरं का. मग सुट्टी लागल्यानंतर तुमचं आरोग्य चांगलं राहावं, तुम्हाला मजा करता यावी, यासाठी काय करावं लागेल तर सूर्योदयाच्या आधी लवकर उठून तुम्हाला पूरक हालचाली योगासनं करावे लागतील. मॉर्निंग वॉकला जावं लागेल, जॉगिंगला जावं लागेल. काहींना सायकलिंग करायला आवडतं, त्यांना सायकलिंग करायला आवडेल. तर आज मी तुम्हाला काही छान पूरक हालचाली आणि योगासनं सांगणार आहे, तर तुम्ही ती नक्की रोज करा. आता आपण काही पूरक हालचाली शिकूया. तर तुमचे दोन्ही हात मूठ बंद, दोन्ही हात पुढे आणि क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असे फिरवायचे गोल गोल. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. आता दुसरी पूरक हालचाल. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. आता दोन्ही हातांनी 1 2 3 4 5. आता कमरेवर हात ठेवायचा आहे आणि थोडंसं पायात अंतर घ्यायचं आणि ना असं गोल फिरायचं. आणि प्रत्येक हालचाल ही क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आली पाहिजे. आणि काउंट करताना 5 टाइम्स काउंट करायचं. आता पाय जवळ घ्यायचे आणि हात साईडला घ्यायचा आणि हळूहळू डावा हात खाली न्यायचा, उजवा हात वर न्यायचा, परत उजवा हात खाली आणायचा आणि डावा हात वर न्यायचा. असं 5 टाइम्स करायचं. आता पायात थोडं अंतर घ्यायचं आणि असे हात सरळ ठेवायचे आणि मागे वळायचं आणि इकडे समोर बघायचं आणि एक हात मागे न्यायचा. एकदा समोर बघून केलं की आता दुसऱ्यांदा मागे बघायचं, परत साईडला हात दोन्ही आणि आता मागे बघायचं. पण मागे बघताना आपलं शरीर हे पुढे राहायला पाहिजे, फक्त मान मागे वळवली गेली पाहिजे. आता डाव्या साईडला. याच्याने तुमच्या दंडावरती ताण येतो आणि मसल्स चांगले होतात. आता बघा, आता तुम्ही खाली बसायचं आणि काही खाली बसून मी हालचाली सांगणार आहे. आता पाय लांब करायचे आणि असं हात अंगठ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा. आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि दोन्ही अंगठ्यांना हात लावून पाय खाली करण्याचा प्रयत्न करायचा. वर करायचे, मांडी घालायची आणि डोळे मिटून ध्यान मुद्रेत शांत बसायचं आणि दीर्घ श्वास घ्यायचा. हळूहळू डोळे उघडायचे आणि आता उभं राहून आपण जागच्या जागी जॉगिंग कसं करायचं ते बघूया. दोन्ही हाताच्या मुठी बंद आणि आपली छाती असते की नाही, चेस्ट, त्याच्या तिथे असे वर ठेवायचे हात आणि पंजांवर उडी मारायची. 1 2 1 2 1 2 1 2 आणि तुमचा जास्तीत जास्त पाय हा तुमच्या मागे सीटला लागला पाहिजे. 2 1 2 1 2 असं करायचं. असं तुम्ही थोडा 5 मिनटं केलं तरी चालेल.
आता दोन्ही हात खाली घ्यायचे. आता काय करायचं, थोडंसं पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आणि हळूहळू असे हात वर करून जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा. त्याच्याने तुमच्या पायाचे नसा ताणल्या जातात आणि मोकळ्या होतात. जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा. हळूहळू वर व्हायचं आणि पूर्वस्थितीत यायचं. आता मी तुम्हाला ताडासन सांगणार आहे. काय सांगणार आहे? ताडासन. आता ताडासन हे कशासाठी करतात? ताडासन केल्याने काय होतं माहिती आहे का तुम्हाला? की ताडासन केलं की आपलं पूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि पायाच्या बोटापासून ते डोक्यापर्यंत नसा या ताणल्या जातात, मोकळ्या होतात आणि तुमचं रक्तप्रवाह छान सुरळीत होतो आणि तुम्हाला छान भूक पण लागते आणि एकाग्रता पण वाढते. तर आता आपण ताडासन करूया. 1. आता हळूहळू टाचा वर घ्यायच्या. 2. आणि पायाची बोटं आहेत ना, पंजा म्हणजे आपला, त्याच्यावरती उभं राहण्याचा स्थिर प्रयत्न करायचा. हात तुमचे कानाच्या रेषेमध्ये पाहिजे. 3, 4, 5, 6, 7, 8. 8, 7, 6, 4, 5, 3, 2, 1. हळूहळू टाचा खाली जाऊन परत पूर्वस्थितीत यायचं. आता दुसरं आसन आहे ते वृक्षासन आहे. आता वृक्षासन करताना काय करायचं ते सांगते तुम्हाला. आणि पहिले मी तुम्हाला ते केल्याने काय होतं ते सांगते. वृक्षासन केल्याने सुद्धा आपल्या पायाच्या बोटापासून ते डोक्यापर्यंतच्या नसा या मोकळ्या होतात आणि त्याच्याने आपलं रक्तवाहिन्या मोकळ्या होऊन आपला रक्तप्रवाह पण चांगला होतो आणि पूर्ण सर्वांगाचं आपल्याला त्या हालचालींमुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. तर आता बघूया वृक्षासन. 1. थोडं पायात अंतर, हात साईडला. 2. हळूहळू हात वर. 3ला डावा पाय वर घ्यायचा आणि गुडघ्याच्या वर ठेवायचा. 4, 5, 6, 7, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. मग कराल ना तुम्ही आसनं, म्हणजे तुमचं आरोग्य पण चांगलं राहील आणि तुम्हाला मज्जा करता येईल आणि तुम्हाला उन्हाचा आणि कसलाच त्रास होणार नाही. पण रोज सकाळी उठून सूर्योदयाच्या अगोदर हे सगळ्यांनी करा.